बरेच वेळा लहान मुलांना आपण काही ना काही पदार्थ बनवून देत असतो. आज असंच झालं. सकाळी भाजी करत असताना उकडलेला बटाटा शिल्लक होता, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ही गोडाची रेसिपी शेअर करावी. तसं पाहिलं तर ही कोरियन रेसिपी आहे, म्हणजे बाहेरील देशाची आहे, पण बनवायला अतिशय सोपी आणि लहान मुलांना खूप आवडेल अशी आहे. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. या इथे सुरुवातीला बाउलवर एक चाळण ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये हे असे मध्यम आकाराचे 2 बटाटे बारीक काप करून घेतलेले आहे. बटाटा छान उकडलेला असल्यामुळे तो पटकन मॅश होतो, तर आपल्याला चाळणीतून हा मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये असणाऱ्या गाठी मोडल्या जातात आणि हा बटाटा अगदी मऊसूत चाळणीतून बारीक होतो. हा बटाटा तुम्ही किसणीच्या साहाय्याने सुद्धा बारीक करू शकता, पण चाळणीने बारीक केल्यामुळे हा छान बारीक होतो. बरेच वेळा लहान मुलांना आपण बाहेरचे स्नॅक्स खायला देतो. ते पदार्थ मुलांसाठी घातकही ठरू शकतात, त्यामुळे अशा पद्धतीने घरी बनवलेले कधीही पदार्थ शरीरासाठी आरोग्यदायीच असणार आहे. या इथे आपला बटाटा मॅश करून झालेला आहे. आता गोडाचा पदार्थ आहे, त्यामुळे चिमूटभर त्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून साखर बारीक करून घातलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 2 ऐवजी 3 किंवा 4 टेबलस्पून साखर घातली तरीही चालणार आहे. त्यानंतर यामध्ये 4 टेबलस्पून मी मक्याचं पीठ घातलेलं आहे, म्हणजे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मैदा आणि कॉर्नफ्लोअर यामध्ये फरक आहे. मैदा हा थोडासा जाडसर लागतो आणि कॉर्नफ्लोअर हे मऊसूद असतं, म्हणून शक्य होईल तेव्हा कॉर्नफ्लोअरच वापरा. आता हे सगळे पदार्थ सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. याचा अगदी एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पिठाची कणिक मळतो त्याच पद्धतीने हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. जर हा पदार्थ तुम्हाला गोड आवडत नसेल तर तिखट खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा पदार्थ तिखटसुद्धा बनवू शकता. या इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता लिंबापेक्षा छोटासा गोळा हातावर घेऊन तो अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे. या बॉलला कुठेही क्रॅक न जाता अगदी मऊसूद बॉल तयार होतात. ज्या पद्धतीने आपण गुलाबजामचे गोळे बनवतो त्याच पद्धतीने हे गोळे बनवायचे आहे. आता या इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तर अगदी मंद गॅसवर आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आहे. एक गोळा टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तेलामध्ये अगदी हलकेसे बुडबुडे येतात. या पद्धतीचंच तेल आपल्याला गरम केलेलं पाहिजे. या इथे गॅस आपल्याला अगदी लो मिडियमवरच ठेवायचा आहे, जेणेकरून हे गोळे छान आतपर्यंत खरपूस तळले जातात. या इथे जर गॅस मोठा केला तर ते वरच्या बाजूने जळतात आणि आतमध्ये आहे तसेच कच्चे राहतात. हे छोटे छोटे बॉल्स तेलामध्ये टाकल्यानंतर तळेपर्यंत आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले जातात. बऱ्याच वेळा मुलांना घरी पदार्थ बनवायचं म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो, पण बाहेरचे जे पदार्थ आहेत ते आपण खात्रीशीर मुलांना खाऊ घालू शकत नाही. पण असे पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवले तर ते मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर असतील. या इथे आपले हे बॉल छान पिवळसर रंगावर आपण तळून घेतलेले आहे. सुरुवातीला गॅस आपला हा मंदच होता, पण नंतर शेवटी थोडासा मी मीडियम हीटवर केला आणि हे गोळे छान तळून घेतले. अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. हा असा बटाट्याचा स्नॅक्स तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा तळून मुलांना देऊ शकता, पण अगदी साधी सोपी पद्धत म्हणून मी इथे गोल बनवलेले आहेत आणि त्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत. या इथे माझा बटाटा शिल्लक होता म्हणून ही मी रेसिपी शेअर केली. असेच बऱ्याच वेळा अनेक पदार्थ आपले शिल्लक राहतात, तर त्यापासूनही आपण काहीतरी वेगळं बनवून मुलांना खाऊ घालू शकतो. पण बाहेरून आणण्यापेक्षा हे असे पदार्थ मुलांसाठी खूपच हेल्दी ठरणार आहेत. बरं, यामध्ये आपण इनो, सोडा असं काहीही वापरलेलं नाही, तरीसुद्धा हा पदार्थ आपला अजिबात तेलकट झालेला नाही. बॉल जर पाहताल तर अगदी मस्त गोल गरगरीत तयार झालेले आहे, जसे काही गुलाबजामू असतात त्या पद्धतीने. आवाज जर ऐकताल तर अगदी मस्त कुरकुरीत तयार झालेले आहे आणि आतपर्यंत छान तळलेले सुद्धा आहेत.
ही रेसिपी लहान मुलांना तर नक्कीच आवडेल, पण तुम्हाला आवडली का नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमची कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.